तसा हा व्ह्यू मी दररोज पाहत असते, पण आज तुमच्यासोबतही शेअर करते. स्वयंपाक करता करता बाल्कनीचा व्ह्यू बघायला खूप छान वाटतं. मस्त असं कांदा पोहे बनवलेलं होतं. बऱ्याच वेळा मला कमेंट येते की कोथिंबीर वॉश करून तू फ्रीजमध्ये नेहमी स्टोअर करत असते, खराब होत नाही का? त्याचे 2 कारणं आहेत. मी मस्त अशी कोथिंबीर निवडून वॉश करून ठेवते, त्यातलं पूर्ण पाणी सुकवून घेते आणि गेल्या काही महिन्यापासून हे डब्बे घेतलेले आहेत फ्रीज ऑर्गनायझर. यामध्ये तर कुठलंही तुम्ही व्हेजिटेबल ठेवा, पालेभाजी ठेवा, अजिबात खराब होत नाही. लिंक हवी असेल तर कमेंट करा. आज दुपारच्या जेवणामध्ये मस्त असा आलू पराठा बनवायचा आहे आणि पियाच्या आवडीचं जेवण असलं ना की मग आमचं किचनवर येऊन बसणं तर फिक्स असतं. तशी तर आलू पराठ्याची रेसिपी काही एवढी खास नाही, बऱ्याच वेळा शेअर देखील केली आहे, पण कोथिंबीर माझ्याकडे बरीच होती ना, म्हणून एवढी कोथिंबीर घातली ना मी की तो आलू पराठा कमी आणि कोथिंबीर पराठा जास्त झालेला आहे. आणि आज आम्ही आलू पराठ्यावर पहिल्यांदा बटर टाकून खाल्लेला आहे. आता रात्रीच्या जेवणात मी जे काही बनवते ना, मी अजिबात तुम्हाला रेकमेंड करणार नाही, कारण टेस्टी तर खूप आहे पण हेल्दी अजिबात नाही, कारण एवढं फ्राय केलंय ना मी त्याला, त्यामुळे तुम्हाला मी अजिबात रेकमेंड करत नाहीये. माझ्याकडे हा सोयाबीन चिलीचा मसाला होता, त्याच्या मदतीने मस्त असं मी गोबी मंचुरियन बनवणार आहे. आणि माझ्याकडे स्वीट पोटॅटो पण पडून होते, तर त्यांचेही काप करून ह्याच मसाल्यामध्ये डीप करून मस्त असं फ्राय करून घेतलं. या दोघही रेसिपी मी पहिल्यांदाच ट्राय करते बरं का. यापूर्वी या मसाल्याचा यूज करून बरेच पदार्थ बनवलेले आहेत, पण या पद्धतीचं बनवलेलं नव्हतं आणि खरंच सांगते एक नंबर रेसिपी बनलेली होती. रेसिपी कशी झाली हे पियाचे एक्सप्रेशन म्हणून तुम्ही समजून घेऊ शकता. चला मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय.